थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण आज जी माहिती तुम्हाला मिळणार आहे ती ऐकून तुम्ही हादराल. 71 लाख महिला, हो पूर्ण 71 लाख, कालपर्यंत ज्यांच्या खात्यात पैसे येत होते, आज त्या अचानक अपात्र कशा झाल्या? निवडणुकीच्या आधी आश्वासन, दर 3 महिन्यांनी पैसे, मोठमोठे बॅनर, मोठ्या घोषणा, आणि आता अचानक तुम्ही अपात्र आहात. हे नक्की चालले तरी काय? हे फक्त एक साधं अपडेट नाही, हा आहे 255 कोटी रुपयांचा मोठा सवाल. हे पैसे गेले कुठे? कोण देणार याचं उत्तर? आणि सर्वात महत्त्वाचं, लाडक्या बहिणींना न्याय कधी मिळणार? जर तुम्हीही या योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुमच्या घरात कोणी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण उघड करणार आहोत संपूर्ण सत्य, जे तुम्हाला कुणी सांगत नाही. निवडणुकीचे वारे सरले, खुर्च्या मिळाल्या, आणि आता खऱ्या अर्थाने खेळ सुरू झालाय. आकडेमोड आणि पैशांचा हिशोब. चला आता थोडा हिशोब करूया. एका महिलेला महिन्याला 1500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये मिळतात. 71 लाख महिलांचे वर्षाचे होतात 127 कोटी 80 लाख रुपये. ही योजना 2 वर्षांपासून सुरू आहे, म्हणजे हा आकडा जातो साधारण 255 कोटी 60 लाख रुपयांच्या घरात. आता सांगा, हे 255 कोटी रुपये कुणाच्या खिशातून गेले? हे पैसे देवेंद्र फडणवीस यांच्या खिशातून गेले का? हे पैसे एकनाथ शिंदे यांच्या खिशातून गेले का? की हे पैसे अदिती तटकरेंनी दिले? जर हे पैसे तुमच्या तिघांच्या खिशातून गेले नसतील तर लोकांच्या पैशावर स्वतःचे मोठे बॅनर्स लावण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हे पैसे महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेने पोटाला चिमटा घेऊन महागडी वीज बिले, घरपट्टी, पाणीपट्टी आणि पेट्रोल डिझेलवरचा टॅक्स भरून जमा केले आहेत. हे पैसे निवडणुकीत मतदारांना आमिष दाखवून निवडणुका जिंकल्यावर त्यांना अपात्र ठरवणाऱ्या या सरकारवर फ्रॉडची केस का होऊ नये? महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा सर्व निवडणुका आटोपल्या आणि तुमची गरज संपली. आता या महिला कोणत्या भागातल्या अपात्र ठरवल्यात याचेही संशोधन व्हावं लागेल. जिथे तुमची मतं फिक्स झाली तिथे तुम्ही योजना बंद केली का? हा सरळ सरळ जनतेच्या घामाच्या पैशाचा अपहार आहे. आजची ही मोठी अपडेट इथेच संपते, पण प्रश्न अजूनही कायम आहे. लाडक्या बहिणींना न्याय कधी मिळणार? तुमच्या मनात काय चाललंय? तुमचं मत काय आहे? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही प्रत्येक कॉमेंट वाचतो. अशाच महत्त्वाच्या, जलद आणि खऱ्या अपडेटसाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पुढची मोठी बातमी कधीही येऊ शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या इतर बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत काळजी घ्या आणि लक्षात ठेवा, आपला हक्क आपणच मिळवायचा असतो. जय महाराष्ट्र.